सुरुवातीलाच ज्यावेळेस उमेदवारी आमची जाहीर केली, अंबादास दानवेंनी मला माझ्या मिसेसचा फोटो मागवला आणि मी तो देत असतानाच सांगितलं की मी हे पाठवतोय, परंतु पर्यायी उमेदवार तुम्ही भरून ठेवा. माझ्या नावावरती एक झालं असतं की मला थोडंसं शिंदेच्या गटातली जी मतं आहेत ती मला मिळतील असं माझ्या अपेक्षित होतं. कारण की जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या दरम्यान माझे असे प्रयत्न होते की भारतीय जनता पार्टीला बाजूला ठेवून ह्या जिल्ह्यात शिवसेनेचं प्राबल्य पूर्वीपासून होतं तर ते कायम ठेवण्यासाठी आपण प्रयत्न करावे. तर मला अशी खात्री होती की ते मला अप्रत्यक्ष प्रत्यक्ष मदत करतील, परंतु त्यांचं काल परवापासून ज्या पद्धतीनं पॅचअप चालू आहे त्यांची मदत या ठिकाणी मिळण्याची शक्यता दुरापास्त झालेली आहे. आणि असं ही फक्त निवडणूक बिनविरोध होऊ द्यायची नाही म्हणून आमचे 2 फॉर्म्स होते. तर ते 2 फॉर्मपैकी निवडणुकीची शक्यता आता एकंदरीत सगळी निवडणूक जर आपण पाहिली तर ही खर्चिक निवडणूक होती आणि त्याच्यातनं काही निघत असेल निकाल तरच ती निवडणूक लढण्यात अर्थ होता. ज्या दिवशी माझी उमेदवारी फायनल झाली किंवा जाहीर केली पक्षाने, त्याच्या दुसऱ्या दिवशी औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुका लागल्यात आणि तिथं मी आणि माझी पत्नी दोघंही संचालक आहेत. मी सहकारात काम करणारा कार्यकर्ता आहे. म्हणून जे माझे म्हणजे पक्के माझे जिथं मी काम करतो सहकारात, जिथं मी ऑलरेडी संचालक म्हणून काम करतो, ती निवडणूक माझ्या दृष्टीने महत्त्वाची. ह्या निवडणुकीचा निकाल तसाही आता या काल परवाच्या 2-3 दिवसाच्या याच्यावरून लक्षात आलं होतं की हे काही जमण्यासारखं नाही. तर मी अंबादास दानवेंना हे कानावर घातलं की हा सगळा असा प्रकार शिंदेच्या पक्षाकडनं मला काही रिस्पॉन्स, मी काल परवापर्यंत त्यांना भेटून त्यांची मदत मागण्याचाही प्रयत्न केला. त्यांच्याकडनं तो काही प्रतिसाद मला मिळाला नाही. आता त्यांचं युती आता वरतून काय त्यांचं प्रेशर आहे कसं आहे सगळ्या पद्धतीने, आता रावसाहेब दानवेंचं तुम्ही स्टेटमेंट वाचलं असेल अंबादास यांच्याबद्दल, अब्दुल सत्तारांबद्दल, तर ते सगळं प्रेशराईज करून त्यांनी हे सगळं केलं आहे. मलाही माझ्या कारखान्याला आज मला नोटीस मिळाली 79ची माझं संचालक मंडळ बरखास्त करायची. 1 तारखेच्या आउटवर्डमध्ये प्रादेशिक सहसंचालक साखर नीती काढली, ती 1 तारखेला नसेल काढली, 2-3 तारखेला काढली आणि मला ती आज मिळाली. म्हणजे माझं संचालक मंडळ बरखास्त करायचं. ठीक आहे, मी त्याला काही घाबरत नाही. कोर्टातनं जाऊन मी त्या गोष्टी केल्या असत्या, आम्ही काही चुकीचं काही काम केलेलं नाही आहे. परंतु माझी जिल्हा बँकेची निवडणूक आणि ह्या सगळ्या याच्यातलं चित्र पाहता आमच्याकडे ऑलरेडी सबस्टिट्यूट कॅन्डिडेट होता, तर ही निवडणूक बिनविरोध तशीही होणार नाही आहे. तर उगा आहे तेही घालवायचं आणि दुर्लक्ष होईल ह्या हिशोबाने मी जिल्हा बँकेची निवडणूक आणि साखर कारखान्याचं हे सगळं याच्यातनं मी हा निर्णय घेतला की आपण थांबून जाऊ. हे करण्यापूर्वी मी श्रेष्ठींच्या नोटीस दिली कारखान्याची भाजपने. हो, नोटीस तर तो त्यांचा प्रकारच, तो दबाव टाकण्यासाठी ती नोटीस दिली आहे. तर मला 100% पण त्यांच्या दबावाला मी काही भीक घालत नाही. असे मी ते आम्ही काही चूक केलंच नाही तर त्याची उत्तरं देऊ, पण त्यांचा तो टायमिंग जो आहे तो दबाव टाकण्याच्या प्रकाराचाच तो टायमिंग आहे. माघार माझे त्या दबावाला भिवून नाही मी माघार घेतली. मला माझी जिल्हा बँकेची निवडणूक आहे साहेब. मी आणि माझी पत्नी आम्ही दोघंही संचालक त्या ठिकाणी आहोत आणि आम्ही सहकारात काम करणारे माणसं आहेत. ज्या दिवशी माझी उमेदवारी जाहीर झाली त्याच्या दुसऱ्या दिवशी जिल्हा बँकेची निवडणूक लागली आणि मला जिल्हा बँकची निवडणूक ही महत्त्वाची आहे. माझ्या कुटुंबातले सदस्य गेल्या 30-40 वर्षापासून त्या जिल्हा बँकेत काम करतात आणि म्हणून मग दोन्ही निवडणुका मला एका वेळेस लढणं शक्य नव्हतं. म्हणून मी विनंती केली की आपला पर्यायी जो उमेदवार आहे लोखंडे त्यांचा फॉर्म ठेवा, माझा विड्रॉ करून घ्या. निवडणुकीचा निकाल कसाही झाला तरी तो एकच लागणार आहे म्हणून मी तशी विनंती केली, त्यांच्या कानावर घातलं आणि माझा फॉर्म पत्नीचा मी विड्रॉ करून घेतला. अंबादास दानवेंचं असं म्हणणं आहे की त्यांनी माघार घेतली की नाही मला माहित नाही, पण अखेरच्या क्षणी आम्ही आमचा उमेदवार बदललेला आहे. हा आमचा नवा अधिकृत उमेदवार. हो आहेत. मी माझी नाव जाहीर करण्याच्या आधीच मी अंबादास दानवेंना विनंती केली होती की पर्यायी उमेदवार ठेवा किंवा मला पर्यायी उमेदवार राहू द्या, तो मुख्य उमेदवार ठेवा. पण त्यांनी मला उमेदवार म्हणून घोषित केलं आणि दुसरा आमचा पर्यायी उमेदवार होता. AB फॉर्मवर दोघांचेही आमची नावं होते. माझा फॉर्म जर उडाला काही टेक्निकल कारणामुळे किंवा माझ्या विड्रॉलमुळे तर ते पर्यायी उमेदवार राहणार होते आणि ते आमचे पर्यायी उमेदवार आहेत. जिल्हा बँकेत जे झालं त्याचा बदला घ्यायचा होता पक्षाशी जिल्हा परिषदेत. जिल्हा परिषदेत
नाही, जिल्हा परिषदेत माझा प्रयत्न होता भाजपला बाजूला ठेवायचा, तोच प्रयत्न आताही होता, पण आता ते गणित जुळत नव्हतं. शिंदेच्या शिवसेनेची जी मतं मला मिळणार होती ती एकंदरीत ते काल परवापासून जी काही एक्सरसाइज त्यांची चालू आहे, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री, आणि तुम्ही पाहिलं असेल रावसाहेब दानवेंनी सरळ ऐश्वर्य टिकवायचं असेल तर असं तसं करून चालणार नाही, अशा प्रकारचा दम जर ते विद्यमान आमदारांना देत असतील तर ते काय ज्या निवडणुकीचं काही निकाल नीटनेटकाला ते एकंदरीत त्या सगळ्या माझे प्रत्येकाशी संबंधित जालना जिल्ह्यातल्या शिवसेनेच्या नेत्यांशी आणि संभाजीनगर जिल्ह्यातल्या शिवसेनेच्या नेत्यांशी, परंतु गेल्या 2-3 दिवसापासून त्यांची मुंबईला जी 3.5 तासाची बैठक झाली त्याच्यानंतर त्यांचं जे काही रिस्पॉन्स आहे तो काही नीटनेटका नाही आहे. आणि म्हणून मग ती पण निवडणूक घालवायची, जिल्हा बँकेची पण निवडणुकीत दुर्लक्ष करायचं, असं दुहेरी आम्ही अडचणीतले लोक आहोत, 2-2 निवडणुका नाही लढू शकत. म्हणून मी निर्णय घेतला की आपण विधान परिषदेला थांबून घेतलं पाहिजे आणि जिल्हा बँकेवर लक्ष केंद्रित करून आता तिथंही अतुल सावेसारखा एवढा मोठा माणूस स्वतः जिल्हा बँक निवडणूक लढवत आहेत म्हणजे या जिल्ह्यात केव्हा एकंदरीतच भारतीय जनता पार्टीला कोणाला जिवंत ठेवायचंच नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे. मलाही दमबाजी करण्याचा प्रयत्न केला, मलाही नोटीस पाठवली आहे, त्यांच्या नोटीसला मी काही भीक घालत नाही, मी त्याचे उत्तर देईल, मी काही चुकीचं केलेलं नाही, त्याच्यामुळं मला